नमस्कार मित्रांनो, मी तुषार चांभारे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल आधुनिक युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला माहीतच आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं नवीन प्रोजेक्ट जे आहे ते चालू होत आहे आणि त्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं हे तुम्हाला आज दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे। काम चालूच आहे, कामाच्या चालूमध्ये तुम्हाला दाखवत आहे। थोडंसं बघू शकता माझा हुलिया वगैरे कामाला चालू आहे। आता सायंकाळ झाली, काम बंद करायचं आहे, तर तुम्हाला थोडंसं दाखवतो म्हणलं। चला बघू शकता, हे आपलं शेड आहे जे आता आपण बांधून घेतलं होतं। तर याचे 3 पार्टिशन आहेत। 3 पार्टिशनमधून मधल्या पार्टिशनमध्ये शेडा राहणार आहे, त्या शेवटच्या पार्टिशनमध्ये कुटार आहे आणि या पहिल्या पार्टिशनमध्ये आपण आपल्या कोंबड्या ठेवणार आहोत। आणि नंतर एक शेड होणार आहे कोंबड्यांसाठी, तो स्पेशल कसा बांधायचा का बांधायचा कमी खर्चामध्ये त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला टाकतो। हे बघू शकता जारीचं काम चालू आहे। हे आपण सुबाबूड पहिलेच प्लॅनिंगने लावली होत्या जेणेकरून आपल्या जाळी लावायची आहे म्हणून। तर बघू शकता या पद्धतीने आपण जे आहे ते जाळी लावतो। जाळीचं काम जे आहे ते चालू आहे पूर्ण वॉल कंपाऊंड। ते बघू शकता भाऊ जिथपर्यंत गड्डे करत आहे तिथपर्यंत काम आपलं पोहोचलं आहे। तिथपर्यंत वॉल कंपाऊंड गेलं आहे, तर तिथपर्यंतच का केलं, संपूर्ण का नाही केलं, तर संपूर्ण करण्याचा विचार होता, परंतु शेळ्यांना चारासुद्धा लागवड करायची आहे, त्या कारणाने आपण जे आहे ते वॉल कंपाऊंड तेवढंच ठेवलं आहे। बघूया एवढा परिसर आहे, एवढ्या परिसरामध्ये आपल्या आरामात 500 कोंबड्या तरी राहू शकतात। इकडे सुद्धा खुली जागा आहे। इथे जे आहे ते नवीन शेड बनणार आहे कोंबड्यांसाठी, त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच येईल, डिटेलमध्ये सांगतो। तर सांगायचं झालं तर हे जारी बघू शकता 1x1चा गेला या। तर हेच जारी वापरण्यामागचं कारण काय, तर यामधून जे आहे ते मुंगूस वगैरे येत नाही, मांजर वगैरे तर अजिबात नाही येत, त्यामुळे 5 फुटाची जारी आहे। त्यानंतर वरून जे आहे 3 फूट आपण जे आहे ते मछलीवाली जे जाळी येते ते जाळी लावणार आहोत आपण, म्हणजे जेणेकरून आपल्या कोंबड्या वगैरे जे आहे ते बाहेर जाणार नाही। तर इथपर्यंत आपलं काम जे चालू आहे, सगळे अपडेट तुम्हाला मी देत राहील। तर सोबत राहा चॅनलवर अशाच नवीन माहितीसाठी, कारण यापुढे सुद्धा नवीन इंटरेस्टेड व्हिडिओ येतील। कसं काम चाललं आहे, काय चाललं आहे, कोणत्या पद्धतीने चाललं आहे, सगळं म्हणजे कुठे जुगाड करत आहो, कुठे काय करत आहे, कुठे कमी कॉस्ट कटिंग करत आहे, सर्व। जसं तुम्ही बघितलं की ते पोल नाही आहे, आपण ह्या बल्ल्या टाकून घेतल्या, या वर्षीसाठी बल्ल्या टाकल्या, कारण थोडंसं कमी बजेटमध्ये आपण करत आहोत। पुढच्या वर्षी मग वाटल्यास आपल्या ह्याच्यामधून जेवढं इन्कम होईल त्या इन्कममधून आपण जे आहे ती ते बल्ल्या वगैरे जे आहे ते लावू। तर सोबत राहा आणि सांगा काम कसं चाललं आहे। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच।